यावेळेसची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। आता लाडकी बहीण ई-केवायसी पोर्टल जे ते आजपासून सुरू झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणींचे पैसे थांबलेले होते। राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने आता आदेश काढून हे पोर्टल सुरू केलेलं आहे। लाडक्या बहिणींना यामुळे मोठा दिलासा मिळाला। आता 31 मार्च पर्यंत ई-केवायसी करता येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे, ई-केवायसी पोर्टल जे ते आता सुरू झालेलं आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या त्यांना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आता आपण आज घेऊन आलेले आहेत। कारण लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजेच काय असणार ती संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती लाडक्या बहिणीविषयी संपूर्ण माहिती आपण सांगण्यात येणार आहे। कारण काही लाडक्या बहिणींचे पैसे जे खात्यात आले नाहीत, ई-केवायसी कंप्लीट आहे तरी पण पैसे जे आहेत खात्यात आलेले नाहीत, पण काय असणार यांची संपूर्ण माहिती आपण पाहून घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडक्या बहीण योजनेबद्दलची सर्वात मोठी आणि स्पेशल म्हणजे नवीन अपडेट जे आहे पाहणार आहोत। राज्यातील लाखो महिलांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वाची बातमी जी आहे आपण आज घेऊन आलेलो आहोत। सरकारकडून आता ई-केवायसी वर विशेष भर दिला जात आहे। म्हणजे ज्या महिलांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेले नाही त्यांचे पुढील हप्ते अडकू शकतात अशी माहिती समोर येत आहे। जर तुम्ही आतापर्यंत ई-केवायसी केलं नसेल तर तुमचे हप्ते जे आहे अडकू शकतात। त्यामुळे आपण जे आहे लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी आता आपल्या जवळच्या आधार सेंटरवर जाऊन ई-केवायसी करून घ्या, नाही तर आपले पैसे जे आहेत अडकू शकतात। सरकारकडून खूप मोठा भार फक्त ई-केवायसीवर दिला जाणार आहे, म्हणजे दिला जात आहे। त्यामुळे तुम्ही जर अजून ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करा, कारण अनेक महिलांचे अर्ज तपासणी दरम्यान बंद करण्यात आले आहेत। जर ई-केवायसी केली नसेल तर तुमचा अर्ज जे आहे बंद करण्यात येत आहे। म्हणजे अनेक महिलांचे अर्ज आतापर्यंत बंद केलेले आहेत, त्याचं कारण म्हणजे फक्त ई-केवायसी। जर आपली ई-केवायसी नसेल लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसीची मुदतवाढ जी आहे वाढलेली आहे। आता मोठी बातमी अशी आहे की काही महिलांना थकीत हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच 3000 ते 4500 पर्यंत रक्कम खात्यात जमा होऊ शकते। जर तुमची ई-केवायसी असून सुद्धा तुमचे पैसे आतापर्यंत आले नव्हते, पण आता जे आहे ज्या महिलांची ई-केवायसी झाली त्यांचे सुद्धा 3000 ते 4500 रुपयापर्यंत थकीत पैसे एकदाच आपल्या खात्यात येणार आहेत। तर याच्यासाठी प्रोसेसिंग फक्त ई-केवायसी असणे गरजेचं आहे। सरकारने योजनेबाबत स्पष्ट सांगितले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। तर सरकारचा खूप मोठा निर्णय असा आहे की लाडकी बहीण योजना जी आहे बंद होणार नाही, त्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यामुळे ई-केवायसी लवकरात लवकर कंप्लीट करा। ही सरकारच्या म्हणण्याबाबत जे आहे लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, ही लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे। तुमच्या खात्यात पैसे आलेत का आणि ई-केवायसी पूर्ण झाली का कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर महिलांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे ई-केवायसी जी आहे लवकरात लवकर करून घ्या। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।